आजच्या आपल्या विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या 39व्या गळीत हंगामाचा सांगता समारंभासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात। या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या कारखान्याचे चेअरमन आदरणीय सत्यशील दादा, त्याचप्रमाणे ज्यांच्या हस्ते आपण ही पूजा पार पाडली ते आपले संचालक विवेक शेठ काकडे आणि त्यांच्या सौभाग्यवती शुभांगी काकडे, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचं आदरस्थान सुमित्राताई शेरकर, योगिताताई शेरकर, त्याचप्रमाणे आपल्या कारखान्याचे व्हाईस चेअरमन आदरणीय अशोक शेठ गोलब साहेब, त्याचप्रमाणे आपले सर्वांचे नेते शरदराव लेंडे साहेब, विक्रम शेठ अवचट साहेब, गंगाराम डोंगरे साहेब, विनायक शेठ तांबे, रोटेभाऊ पानसरे, तुषार शेठ थोरात आणि शिरोली विद्युत सत्ताचे सदस्य माऊली शेठ डोंगरे आणि पप्पू शेठ हिंगे, त्याचप्रमाणे आपले सर्व संचालक, माजी संचालक, कारखान्याचे सेक्रेटरी अरुण पुरे साहेब, माझे सर्व सहकारी, कामगार, कर्मचारी आणि सर्व बंधू बांधवांनी, खरं म्हणजे आपण हा सीझन सुरू करत असताना शासनाच्या धोरणाप्रमाणे आपण 1 महिना उशिरा सीझन सुरू केला। हा सीझन सुरू करताना आपला कारखाना राज्यावर चर्चेत होता की विघ्नरचा सीझन कधी चालू होत आहे, आणि बऱ्याच अडचणीची गोष्टी तुम्हाला सांगायला हरकत नाही। अनेक लोकांना शंका होत्या शुगर इंडस्ट्रीमध्ये, अगदी कमिशनर ऑफिस, BSI आणि सगळ्याच गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल्समध्ये काही यावर्षी विघ्नरचा सीझन काही फारसा चांगला होणार नाही आणि 3-4 लाखाच्या पुढे विघ्नरचं प्रेशर होणार नाही। खरं म्हणजे त्याला कारणही तसंच होतं। आपण जेव्हा सीझन चालू करायचा, आपल्या आदरणीय चेअरमन साहेब दादांनी आणि संचालक मंडळाने निर्णय केला होता की आपण एक्सपान्शन करायचं। अगदी योग्य वेळेत आपण निर्णय घेतला, टेंडर्स आणि सगळ्या गोष्टी योग्य वेळी झाल्या, बँकेचा प्रस्तावही योग्य वेळी गेला। आपल्याला साधारणतः एप्रिलमध्ये कर्ज म्हणजे प्रपोजल मंजूर होईल आणि आपल्या हातात पैसे येतील अशी परिस्थिती होती आणि त्या हिशोबाने आपण तयारी केली। ही तयारी करत असताना आपण चांगल्या पद्धतीचे काम करून घ्यायचं, चांगल्या पार्टीज होत्या, मेरू होते, SS कन्स्ट्रक्शन होते, आणि कसं चांगलं काम सगळ्यांनी केलं। परंतु ते करत असताना आपण काम चालू केल्यानंतर पैशाची कमतरता आल्यामुळे आपल्याला खूप स्ट्रगल करावं लागलं। खरं म्हणजे त्यावेळेचा काळ जर पाहिला, सर्व संचालक मंडळ चिंतेत होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कधी कधी नेतृत्वाचा कस लागतो, तसं आपल्या चेअरमन साहेबांच्या बाबतीत कर्ज प्रकरण मंजूर झालं, म्हणजे मंजूर होताना मार्च गेला, एप्रिल गेला, मे गेला, जून गेला, जुलै गेला, ऑगस्ट गेला, सप्टेंबरही गेला, तरी कर्ज प्रकरण आपल्या हातात आलं। आणि अशा परिस्थितीमध्ये दादांचा संयम, खरं म्हणजे आपल्या सर्वांना माहीत पाहिजे, नेतृत्वाला आपण त्यांचा जो गुण आहे आणि अतिशय थांबवलेल्या अवस्थेत आम्ही अधिकारी, आणि हे होणार कसं, एवढी मोठी कारखान्याची परंपरा, शेठबाबांचं, अण्णांचं नेतृत्व आणि आता दादांचं नेतृत्व, आणि आपण सीझन घेऊ शकलो नाही तर काय परिस्थिती आपली होईल, असे सगळे चिंतेत असतात। आणि सर्वात जास्त चिंतित होते खरं म्हणजे दादा, ज्या वेळेस भेटायचं आणि सांगायचं, आणि नंतर वेळ निघून गेली, सप्टेंबर संपला, ऑक्टोबर सुरू झाला, त्यावेळेला दादांसमोर जायची माझी हिंमत होईल की आपलं कर्ज प्रकरण मंजूर झालेलं नाही। त्यांनी सगळं अर्थात प्रकरण झालं, शेवटी ते दादांच्याच झाले। परंतु ते होत असताना दादांनी मला एक दिवस बोलून घेतला आणि सांगितलं, संयम ठेवा, संयमाने वागा आणि अतिशय शांतपणे निर्णय घ्या। आणि त्या पद्धतीने दादांच्या पाठीमध्ये नेतृत्व मिळते। आपल्याला 16 ऑक्टोबरला आपलं कर्ज प्रकरण मंजूर झालं आणि 20 ऑक्टोबरला आपल्याला पैसे मिळाले। 1 नोव्हेंबरला आपण कारखाना निरीक्षण सुरू केलं आणि म्हणजे आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना, विशेषतः इंजिनिअरिंग विभागाचे मॅन्युफॅक्चरिंग विभागाचे शिंदे साहेब आणि आपले साळुंके साहेब, सगळेच अधिकारी, त्यांनी अहोरात्र काम चालू ठेवून, तुम्ही सर्वजण जाणतात की 48 दिवसामध्ये आपण मिलची उभारणी केली।
मिलची उभारणी केली, मिल चालू केली, बॉयलरची उभारणी केली, सगळी कामं झाली, परंतु आपलं ऑइलिंग हाऊसचं काम मागे राहिलं होतं. त्यामुळे आपल्याला सीझन चालू करताना साधारणतः 1 महिनाभर 80,000 टन क्रशिंग 3,000 टनांनी करावं लागेल सुरुवातीला. आणि नंतर पुढच्या काळामध्ये आपण नवीन मिल चालू केली. खरं म्हणजे मिलचा ट्रायल सीझन होता. अशाही परिस्थितीमध्ये आपण 8 लाखाचं नवीन मिलवर क्रशिंग करू शकतो. 8,20,000. जुन्या मिलवर 80,000चं क्रशिंग केलं आहे. आणि ह्या अत्यंत अडचणीच्या काळामध्ये, आणि खरं ह्या अडचणी असताना दादांना त्यांच्या इलेक्शनला सामोरं जायचं होतं, कारखान्याचं इलेक्शन होतं, बाकीच्याही गोष्टी होत्या. अशा याच्यात अतिशय संयमाने आणि कुठेही डगमगीत न होता त्यांनी जो निर्णय केला, म्हणून आजचा दिवस हा सीझन फार चांगला झाला आहे असं मी म्हणणार नाही, परंतु नाहीपेक्षा खूप चांगला झाला. आणि म्हणून या प्रसंगी मी विशेष करून संचालक मंडळात दादा, व्हाईस चेअरमन साहेब आणि संचालक मंडळ, माजी संचालक मंडळ आणि संचालक मंडळ सर्वांचं स्वागत करतो. त्यांना धन्यवाद देतो की अधिकाऱ्यांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभा राहिला दादा. त्यामुळे हे काम होऊ शकलं. नाहीतर सगळ्यांच्या झोपा त्या काळामध्ये एकही अधिकारी रात्री झोपत नव्हता अशी परिस्थिती आपली निर्माण झाली होती. आणि त्या परिस्थितीमध्ये सर्व कामगारांनी, संचालक मंडळांनी, सभासदांनी खूप मोठं सहकार्य केलं. आणि म्हणून हे दिवस आपल्याला चांगले पाहायला मिळाले. ठीक आहे, यावर्षी गेलं, ट्रायल सीझन होतं तरी पण आपण 9,000 केलं. पण आत्ता इथून पुढे मागे वळून पाहायचं नाही. या वर्षी झालेली तूट आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये 2-3 वर्षामध्ये भरून काढायची. एवढं आपण सगळ्यांनी मनाशी ठरवा. अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून झालेली तूट आपण निश्चितपणे पुढे भरून काढू. या प्रसंगी मी सर्वांचं स्वागत करतो. आणि खरं म्हणजे दैवी शक्ती कोणाची तरी लागते. आज दादांच्या योगायोगाने ज्यावेळेला कर्ज प्रकरण मंजूर होत नव्हतं त्यावेळेला भंडारा डोंगरावर गेलो, देहूला गेलो, आळंदीला गेलो, पंढरपूरला गेलो. प्रत्येक मंदिरामध्ये 2-3 तास बसून राहायचं, कधी फोन येईल म्हणून. आणि योगायोगाने ज्या दिवशी कर्ज प्रकरण मंजूर झालं त्या दिवशी सुद्धा मी आणि पुढे साहेबांनी एका मंदिरात बसून होतो की आज काहीतरी निरोप येईल. आणि निरोप आल्याशिवाय उठायचं नाही. म्हणजे खरं म्हणजे ही सगळी काय मी करत होतो, हे सगळं दादांचं कौशल्य होतं, शेतकऱ्यांची पुण्य होती, तुमच्या आमच्या सर्वांचं नशीब चांगलं होतं. मी छोट्या मुलींचं स्वागत करतो. असं होतं त्यातून सर्व आपण बाहेर पडलेलो आहोत. खूप चांगल्या पद्धतीने आपण सीझन पार पाडलाय. आणि योगायोगाने आज छोटे माऊली सुद्धा इथे आले आणि दादांच्या हातून तुकाराम महाराजांची सेवा सुद्धा करते संचालक मंडळाच्या वतीने. त्यामुळे मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो, पुन्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.